माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोट्यवधी रुपये खर्च करून शांतीचौक परिसरामध्ये शासकीय तंत्रनिकेतनजवळ महापालिकेने उभारलेल्या अर्बन स्ट्रीट पार्कच्या देखभालीसाठी 2 कर्मचारी नियुक्त केले. मात्र ते कर्मचारी कागदावरच असून प्रत्यक्षात तिथे कोणीही नसते. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी 4900 फूट वायर चोरून नेली. धक्कादायक म्हणजे खांबावरील वीज बंद असल्याची तक्रार नागरिकाने महापालिकेकडे केल्यानंतर ती चोरीची घटना उघडकीस आली. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून सुमारे 2.25 कोटी रुपये खर्च करून शांतीचौक परिसरात स्ट्रीट पार्क उभारले असे. मात्र नियमित देखभाल न झाल्याने काही दिवसातच त्याची दुरवस्था झाली. त्या ठिकाणी उभारलेल्या डेकोरेशन पोलला जोडलेली जमिनीखालील वायरच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या पार्कमध्ये सगळीकडे विजेचे पूल उभारण्यात आले असून त्याचे वायरिंग अंडरग्राऊंड करण्यात आले होते. लाईटिंगमुळे तो परिसर रात्रीच्या वेळी उजळून दिसत होता. मात्र 5-6 दिवसांपासून ती लाईट बंद होती. याबद्दल एकाने महापालिकेकडे ऑनलाईन तक्रार केली. महापालिकेने तक्रारी अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात पाठवला. विभागीय कार्यालयाचे अधिकारी लाईट का बंद आहे याचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. सुरुवातीला तांत्रिक बिघाड काही झाला आहे का हे पाहिले, पण तसे काही नव्हते. एका पोलवरून दुसऱ्या पोलपर्यंत वीज पुरवठा होत नव्हता. त्यावेळी अंडरग्राऊंड वायरची त्या ठिकाणी दिसलीच नाही. सगळीकडे वायर जागेवर नसल्याचे पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. या प्रकरणी महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पूजा देशमाने यांनी जोडभाईपेठ पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून पोलीस हवालदार धनाजी बाबर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.